त्यांनी केलं नाही म्हणून जनतेने त्यांना ढकलून दिलं. आता तुम्ही काय केलं ते सांगा ना. त्यांचे पाडे कशाला व्हायचे आता मागचे? लोकांना माहिती त्यांनी दिलं नाही म्हणून लोकांनी त्यांना पाडलं. तुम्ही म्हणलं तर आम्ही देतो. धनगराला आरक्षण कोण देतो म्हणलं, चल म्हणून लोकांनी पाडक नाही त्यांना. मराठ्याला आरक्षण तुम्ही देतो म्हणले, पाडक नाही मराठ्यांनी. तुम्ही बंजारा समाजाचा तीच उपयोग करून घेतला. वापर, नुसता वापर, नुसता वापर. धनगर समाजाचा वापर, मराठा समाजाचा नुसता वापर. दलित मुस्लिमाचे तेच हाल केले तुम्ही. मायक्रो ओबीसीचा दिदारच करून टाकला. हा, काय 2-3 जाती चालवितात काय फक्त राज्य? त्यांच्या पुढं पुढं करता. असं कसं राव? तुम्ही संपवता, तुम्ही संपवता. तेच घराण्यांना पुढं महाविकास आघाडी काही दिलं नाही. ते दिलं नाही ना. तुम्ही काय दिवे लावले दाखवा ना आता. तुम्ही म्हणले ते धनगरांना पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो. किती वर्ष झाले? मोजिता का झाला? काय ते लेकरं नाही काय दऱ्या खोऱ्यात उन्हात आणत मेल्या संभळीत नाही का त्यांच्या पोरांना व्हायचं अधिकारी? हा, छोटस पाल टाकायचं, त्याच्यात कधी इचू येतो तर कधी साप येतो, जीव मुठीत घेऊन जगायचं. त्यांचे लेकरं नाही का अधिकारी व्हायचे? का रे बाबा? काय केलं धनगरांनी? ते चालतं वा. आणि म्हणा ते कधी दिलं आणि तुम्ही काय दिलं? तुम्ही काय दिलं? तुम्ही त्यांचे उन्हे धुणेच काढू नका. तुम्ही जनतेला काय देणार आहे ते सांगा. दिलेलं जे देणार आहे म्हणलं ते द्या. शेतकऱ्याच्या कांद्यासाठी लोकांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. कांद्यासाठी मालाला भाव नाही तर आता यांनी त्या व्यापाऱ्यांनी कापस जमा करून ठेवलेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून आता कापसाला भाव आलाय. सोयाबीन इकल्यावर सोयाबीनला भाव आलाय. आमच्या घरातून गेल्यावर एक महत्वाचं ट्विट आलेलं आहे प्रसाद लाड यांच्या संदर्भात. तुम्हाला त्यांनी एक भावनिक आवाहन केलं आहे की दादा मी येतोय, शब्द पाळायला येतोय, सोबत उपसमिती अध्यक्षाला घेऊन येतोय, पण एक भाऊ म्हणून मला हा शब्द हवा आहे. या तापलेल्या उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नये. अहो लाडभाऊ, मी कोणासाठी करतोय? मी काय राजकारणाच्या विरोधात हे काय सत्तेच्या विरोधात हे? मी तुम्हाला मागच सांगितलंय, आपल्या समाजाच्या लाडसाहेब, आपल्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी उन्हा स्वतःला बाजून घेतोय. आपल्या समाजाच्या लेकरासाठी. तुमच्या सत्तेला, तुमच्या राजकारणाला कुठं धक्का लागावा म्हणून नाही करत मी. तुम्ही माझ्या समाजाच्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू समजून घ्या.